जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील सावरगाव बुद्रुक येथे आईला रुग्णालयात नेण्यासाठी मुलाचा आईला पाठीवर घेऊन पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे। या सावरगाव येथील गौतमी नदीला पूर आल्याने नदीवरील पर्यायी रस्ता पाण्यात वाहून गेला। या गावचा संपर्क तुटला। या गौतमी नदीला पूर आल्याने गावातील भाजी विक्रेत्यांना आपला जीव मुठीत घेऊन या नदीच्या पुराच्या पाण्यातूनच प्रवास करावा लागत आहे। तर एका मुलाने चक्क आईला रुग्णालयात नेण्यासाठी आईला पाठीवर घेऊन पुराच्या पाण्यातून प्रवास करतानाचा व्हिडिओ समोर आलाय। सावरगाव बुद्रुक या गावातून आष्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाचे काम सुरू आहे। पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्ता होता, मात्र कालच्या पावसाने पर्यायी रस्ता देखील यामध्ये वाहून गेलाय। आपल्या जीवाची पर्वा न करता या मुलाने आपल्या आईला रुग्णालयात दाखल केलं। हा व्हिडिओ माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला। तसेच त्या मुलाच्या आईवरील प्रेमाची चर्चा सर्वत्र होत आहे। पण असा जीवघेणा प्रवास करू नये। पाणी कमी अधिक झाल्यास दुर्घटना होऊ शकते, यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे असे आवाहन आपणास प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज करत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सुनील भारती, जालना। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।